आणि आता यूपीएससीचा अभ्यास स्टार्ट केला आहे. तर ज्या कुठल्या बुक्स वाचतो आपण आधी असं लिहिलं असते की आधी तुम्ही एनसीईआरटीच्या बुक्सपासून सुरू करा. तुम्ही जेव्हा एनसीईआरटीच्या बुक्सपासून सुरू करा तेव्हा तुम्हाला समोर म्हणजे नॉलेज बेस चांगलं होईल. तर मग एनसीईआरटीच्या बुक्स मिळवायच्या कशा? कारण त्या सेकंड हँड मार्केटमध्ये अवेलेबल असतात. परत तेवढ्या बुक्स म्हणजे स्टँडर्डपासून 12th स्टँडर्डपर्यंतच्या बुक दुकानात इश्यू करणं ते थोडं डिफिकल्ट असतं आणि लायब्ररीमध्ये पण एनसीईआरटीच्या बुक्स असतात आणि त्यानंतर पण तिथे पुस्तकात लिहिलं असतं की आधी एनसीईआरटीच्या बुक्स झाल्यानंतर तुम्ही रेफरन्स बुक यूज करा. मग त्या बुक्सचा एनसीईआरटीच्या बुक्स असं कंपल्सरी असतं की आपण डायरेक्ट रेफरन्स बुक घेऊ शकतो. कसं असतं, खूप लोक करतात. अभ्यास ऍक्च्युली सुरू होतो कुठल्याही परीक्षेचा फ्रॉम एनालिसिस ऑफ प्रीवियस ईयर्स क्वेश्चन पेपर्स. ठीक है, प्रीवियस ईयर्स क्वेश्चन पेपर्स आप देखिए, आपको कुछ नहीं आएगा, कुछ नहीं समझेगा, डोंट ट्राई टू सॉल्व देम. बॉन्ड नहीं बनने का है उसको सॉल्व करके कि मेरे इतने राइट आए, मेरे को तो 5-10 ही कम मिले, मैं तो पास हो जाऊंगा, ऐसा कुछ नहीं है. उसको आप स्टडी कीजिए, उसमें क्वेश्चंस कैसे पूछे